आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज, आवाज जनतेच्या हक्कासाठी। आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन। जत तालुक्यात आरक्षणाचे उपवर्गीकरण करावे या मागणीसाठी आंदोलन छेडण्यात येणार आहे। दलित महासंघाचे अध्यक्ष मच्छिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून विविध सामाजिक संघटनांचा सहभाग अपेक्षित आहे। आरक्षणाचा लाभ समाजातील खऱ्या गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी उपवर्गीकरणाची गरज असल्याचे आंदोलनकर्त्यांचे मत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने या मागणीची दखल घ्यावी अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे। दरम्यान या आंदोलनाला जत तालुका अध्यक्ष तुकाराम वालेकर यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। सामाजिक न्यायासाठी सुरू असलेल्या या लढ्यात स्थानिक पातळीवर मोठा प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आंदोलन शांततामय पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे। सर्वांना जय हिंद, जय भारत, जय संविधान। आज आरक्षणाच्या उपवर्गीकरणासंदर्भात आज जत तालुका दलित महासंघाच्या वतीनं डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांनी आंदोलन पुकारलेलं आहे। आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भामध्ये त्या विषयाला पाठिंबा देण्यासाठी जत तालुका दलित महासंघाच्या वतीनं आज आम्ही आंदोलनाला पाठिंबा जाहीर करतो आणि गेली कित्येक वर्ष मातंग समाजाची अनेक सामाजिक चळवळ ह्या मागणी करत आहे केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दुर्लक्ष करत आहे। सगळ्या राज्यांमध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण झालेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये वर्गीकरण करण्यासाठी वारंवार वेळ मागत आहे। वेळ न पाहता राज्य सरकारने पुढाकार घेऊन मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि या मागणीसाठी प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांनी तीव्र अशा आंदोलनाची दिशा ठरवलेला आहे। त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जत तालुक्याचे दलित महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरण्यासाठी डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांना पाठिंबा देण्यासाठी इथून पुढे तीव्र असे लढा देण्यासाठी निर्धार केलेले आहे। म्हणून आज आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि कित्येक वर्ष मातंग समाजाची मुलांची अवस्था वाईट असल्यामुळं शिक्षणामध्ये भाग घेता येत नाही, त्यांच्याकडे पैसा नाही। त्या पैशामुळं शिक्षणाला तडा जात आहे। म्हणून आपण राज्य शासन आमची मायबाप असल्यामुळं तातडीनं हे विषय लक्षात घेऊन डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांच्या शब्दाला मान देऊन आम्ही शासनाकडे मागणी करतो आणि सकटे साहेबांच्या शब्दाला मान देऊन तातडीनं उपवर्गीकरण करून समाजाला न्याय मिळावा। उद्या 26 जानेवारी आहे। 26 जानेवारी देशाला स्वतंत्र दिवस आहे, म्हणून मातंग समाजाला बी स्वतंत्र मिळावा या उद्देशानं डॉक्टर मच्छिंद्र सकटे साहेबांनी जे मुद्दा मांडत आहे त्या मुद्दा समाजामध्ये घरोघरी रुजलेला आहे। म्हणून इथून पुढे शासनाने तातडीनं समाजाला न्याय मिळावा, आरक्षणाचे उपवर्गीकरण करून जो पोरग शिक्षण शिकत आहे त्यांना न्याय मिळवून द्यावा असं विनंती शासनाकडे करतो आणि माझा शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत, जय संविधान। लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।